नीम का पत्ता कडवा है, संजय निरुपम भडवा है. आता तुम्हाला मराठी बोला बोला म्हणून सांगायला लागते. उद्या तुम्हाला विचारावं लागेल की मराठीत बोलू का मी. ह्या गोष्टांमध्ये महाराष्ट्र सैनिक पासून तो पदाधिकारी मनसेचा जो सगळे जण तिकडे उपस्थित असतात आणि त्या 11 लोकांना पकडलं जातात ना. काल संध्याकाळी 5 वाजता तो जामीन झालाय. मनसेचे पदाधिकारी नेते हे मस्त बसले असतात आणि जे कार्यकर्ते त्यांना फसवलं जातं असं नाहीये. संजय निरुपम यांच्या गाडीची हवा काढली महाराष्ट्र सैनिकांनी. इथे दहिसरमध्ये आपण जर का प्रकरण ऐकलं असेल तर बघा, एक मनसेवर आरोप होतो की हे जे मनसेचे कार्यकर्ते असतात ना, ह्यांना केसेस घ्यावे लागतात. हे पदावर जे मोठे बसले असतात ना ते मस्त असतात. पण मला आज खास करून नाव घ्यायचं आहे की नयन कदम हे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि मुंबईचे उपाध्यक्ष जे आहेत आपले कुणाल माइनकर साहेब, किरण नकाशे आहेत दहिसरचे. ह्या लोकांनी सोबत येऊन त्यांच्यासोबत 11 जण महाराष्ट्र सैनिक यांनी सोबत येऊन हे आंदोलन केलं. त्यात आमचे गोरेगावचे पण बरेच, वरसावाचे, दिंडोशीचे सगळे बरेच लोक जे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले होते या संजय निरुपमच्या विरोधात. बघा, संजय निरुपम हे आहेत शिवसेनेचे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, आणि प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत. हे एकनाथ शिंदेचेच मंत्री. आता ह्यांनी सांगितलंय की 1 मेला मराठी अनिवार्य झाली पाहिजे. ह्यांच्या पक्षाची ती भूमिका आणि ह्यांच्याच पक्षातला एक संजय निरुपम हा स्वतः येतोय तिकडे दहिसरमध्ये आणि परप्रांतांना एकत्र गोळा करून त्यांना सांगतोय तिकडे मी तुमच्या बाजूने म्हणून. आणि मग महाराष्ट्र सैनिक एकत्र येतात आणि काय करतात, या संजय निरुपमच्या गाडीची हवा काढतात, त्याच्या विरोधात आवाज देतात. नीम का पत्ता कडवा है, संजय निरुपम भडवा है. ह्या गोष्टांमध्ये महाराष्ट्र सैनिक पासून तो पदाधिकारी मनसेचा जो सगळे जण तिकडे उपस्थित असतात आणि त्या 11 लोकांना पकडलं जातं. त्यांना काल संध्याकाळी 5 वाजता तो जामीन झालाय. संदीप देशपांडे साहेब जे मनसेचे मुंबईचे शहर अध्यक्ष स्वतः ते तिकडे गेले होते. त्यांनी मागणी केली की या संजय निरुपमवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला. पण प्रश्न उपस्थित राहतो हा की बाबा रे, हे संजय निरुपम हे त्याच पक्षातले, मग हे का बरं ह्यांना पाठिंबा देत आहेत? का ह्यांच्या भूमिका एकाच पक्षात असून 2 जण बदलत आहेत? ह्यात काय राजकारण आहे? मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी नीट समजल्या पाहिजे. पण त्याआधी हे जे महाराष्ट्र सैनिक आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आमचे गोरेगावचे पण काही बरेच लोक होते, ते स्वतः बोलले की हे कुणाल माइनकर आणि नयन कदम जे आहेत ना, ह्यांनी उलट कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही जा पुढे, तुम्ही पळा, आम्ही आमच्यावर केसेस घेतो अंगावर. हे फक्त मनसेमध्येच होऊ शकतो. सगळ्यात जास्त जर का केसेस घेणारा मराठीसाठी, हिंदुत्वासाठी जर का कुठला पक्ष असेल तर तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आहे. याचा कुठेतरी आपण, मला असं वाटतं, विचार केला पाहिजे की अरे सत्ता नाही, काय नाही, ह्यांची रस्त्यावर सत्ता आहे. हे प्रस्थापित नाहीत, हे विस्थापित आहेत. आता एक माझी विनंती आहे, आता हे जे 1 मेला होणार आहे ना, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मराठी माणसांनी आता एकत्रित जसं आलेत ना, एकत्र राहिलं पाहिजे. स्वतः आपण आत्तापासून जेव्हा रिक्षात बसाल ना, समोरच्याशी मराठीतच बोला. कुठे जायचंय, काय आहे, किती रुपये झाले, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे मला असं वाटतं कोणी शिकू शकतं. आणि हिंदी सिमिलरच मराठी आहे. भाषा ह्यांनी शिकली पाहिजे. हे कशासाठी? त्याचा GR आहेच, पण ह्यांच्यासाठी आपल्या राज्यात आपण का कॉम्प्रोमाइज व्हायचं? तुमच्यासाठी आम्ही जर का हिंदी शिकू शकतो तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी पण शिकली पाहिजे. यांनी तुम्ही आमच्यासाठी कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे. तुम्ही आमच्या राज्यात येत आहे तर तुम्ही मराठी शिकणं गरजेचं आहे, मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, आता याच्या पुढे तुम्ही रिक्षात जाल, बसाल तर तिकडे प्रत्येकाशी मराठीतच बोला. बाहेर कुठे सामान खरेदी कराल तिकडे प्रत्येकाशी मराठीत बोला. आता 4 मेला का किती काय मेला जातील हे लोक, मोर्चा काढतील का, आंदोलन करतील, संपावर जातील. एक तर पहिली गोष्ट, हा आकडा जो दिलाय तोच चुकीचा आहे. 15 लाखाचा 4.5 लाख रिक्षावालेच आहे, त्यातले 60-65% रिक्षावाले हे मराठीच आहे. म्हणजे 1-1.5 लाख 2 लाख हे लोक काय असतील, ते लोक संपावर जात आहेत. बरं, जाऊ देत त्यांना. हे संपावर जरी गेले तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील आपल्या पर्सनल गाड्या घेऊन आणि लोकांना सोडतील. आणि तसं महाराष्ट्रातले मराठी रिक्षावाले चालक बोललेच आहेत की आम्ही 12 तास काम करू 8 तासाचे, पण कुठल्याही माणसाची गैरसोय होऊन देणार नाही. आणि झालीच तर मनसे आहे, महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील. हे मात्र अविनाश दादा पण आपल्याला सांगितलेलंच आहे त्यांनी. आता त्यात कोण काय भुकणार आहे? त्यांना तर आपण चॅलेंज दिलंय, 4 मेला या मीरा भाईंदरला. तिकडे आल्यावर काय सगळ्या गोष्टी होतील ते आपल्याला पुढे कळतीलच. आता कोणाच्या गाडीची हवा निघणार आहे अजून पुढे कळतील आपल्याला. मला असं वाटतं मित्रांनो, जेव्हा मराठीचा विषय येतो ना तेव्हा सगळे पक्ष बाजूला ठेवा, आपल्या मराठीसाठी एकत्र आहे. आता मी जर का राजकारणच करायचं मी बोललो असतो, या प्रताप सरनाईक यांना काय आत्ताच जाग आली का? जाग आली हे महत्वाचं आहे, पण या विषयापासून आता इतबरही लांब होता कामा नये. आणि जर लांब राहिले तर महाराष्ट्र सैनिक स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालतील. पण जर का समजलं हे फक्त आणि फक्त राजकारणासाठी होतं तर मात्र महाराष्ट्र सैनिक हा शांत बसणार नाही. हे आपल्याला, मला असं वाटतं, आता येणाऱ्या काळात कळेलच. काय सगळ्या गोष्टी घडतात हे राजकारणात समजत नाही मित्रांनो. पण मित्रांनो, ही जी महाराष्ट्र सैनिकांची नावं खराब केली जातात ना, मराठीचा कुठेही विषय आला ना पहिला जाऊन जातो महाराष्ट्र सैनिक, मनसे पदाधिकारी. आपण ह्याची नोंद घेतली पाहिजे. हे केसेस घेतात ना, हे काही स्वतःसाठी घेत नाही, हे आपल्या लोकांसाठी घेतलेले केसेस असतात. हे आत्ताची कालची केस घेतली ना, या 11 लोकांनी जामिनावर सोडलंय, ह्यांना तर परत जावं लागणार कोर्टात, प्रत्येक गोष्टी द्या. हे लवकर संपत नसतं या सगळ्या गोष्टी. कोर्ट म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणासाठी केले यांनी? हे आपल्यासाठी केले. का त्या गाडीची हवा काढली निरुपमच्या? किंवा बरं, पुढच्या वेळेला मराठीबद्दल बोलताना त्याची जीभ घसरली नाही पाहिजे. थोड्या दिवसात आता अजून एका
माणसाची वेळ येणारच आहे. ती कुठल्या माणसाची वेळ अजून येणार आहे ती कमेंट मध्ये सांगा. पण बोलतात ना वेळ येणार हे मात्र निश्चित. तुर्तास मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आपलीच मराठी चालली पाहिजे. ही काय जोर जबरदस्तीने आम्ही सांगत नाही. तुम्ही वेळ घ्या, तुम्ही शिका, तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमचा सन्मान करू. पण तुम्ही जर का आमचा अनादर करणार असाल, नाही बाबा रे मध्येच काय काढलंय आणि आम्ही नाहीच बोलणार, काय करायचं ते करा, मग तुम्हाला आम्ही साहेबांना सांगितलं आमच्या अंगावर जर का आलात ना 4 मेला संप करण्याच्या नादात मराठी माणसाच्या, तर तुम्हाला तिकडे रस्त्यावर तुडू. आणि हे तुडवणार म्हणजे तुडवणार हा शब्द आहे ठाकरेंचा. आणि त्याच्यामुळे आता 1 तारखेला काय होईल मला असं वाटतं, आता तुम्हाला वेळ आहे, अजून 4 दिवस वेळ आहेत. शिका मराठी. किमान कुठे जायचंय, किती पैसे झाले, काय छोट्या छोट्या गोष्टी आहे. 2 पानं काहीतरी वाटतं काढलेत पण आरटीओने, ती शिका. तुम्हाला काय आम्ही कविता, आमचा मराठी कविता संग्रह रचा किंवा हे पुस्तक वाचून दाखवा अशी काय आठ लावलेली नाही आम्ही. किंवा रिक्षा चालवताना मराठीत गाणी बोला आणि रिक्षा चालवा असलं काही नाही. आमच्याशी आम्ही जो ग्राहक मराठीत बोलेल त्याला मराठीत उत्तर द्या. तुमच्यासाठी आम्ही हिंदीत कॉम्प्रोमाइज करणार नाहीच. आणि मराठी माणसाने आता हे डोक्यात घ्यावं, ही वेळ आली आहे, ही वेळ आता हातातून जाऊन देऊ नका. आता सरकार स्वतः आपल्या मागे उभा आहे आणि त्याच्यामुळे आता मराठीतच बोलायचं. जो मराठी प्रेमी असेल, जो स्वतःला मराठी प्रेमी समजत असेल ना, तो ही गोष्ट आता लक्षात ठेवेल. हे कुठलंही राजकारण नाही किंवा काही नाही. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण सांगितलंय, हे लोक स्वतः येऊन आपल्याला सांगतायत की आमच्याशिवाय इथं मुंबई चालूच शकत नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजे मराठी माणसाला. खरं तुमचा स्वाभिमान कधी जागा होणार, हे अशा गोष्टी इथे येऊन बोलतायत. आपण मस्त थंड बसू नये. अरे आता थंड बसू नका, उठा. कोण कुठला तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा रूम पण तुमच्या मागे साला उभा राहतोय आणि आपणच काही लोक त्यांना नावं ठेवतोय. आपले काही आहेत ना जे गांडीला गांड लावून बसतात त्यांच्याबरोबर, हे मराठी भैये. मला त्यांना पण खास करून सांगायचं, यार बाबा तुमचा राजकारण बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा. आता मराठीसाठी एकत्र या. प्रत्येक माझे काही भाजपमधले पण मित्र आहेत ते स्वतः आता सांगतायत की नाही मराठी हे महाराष्ट्रात आली पाहिजे. आता मला एकाचा फोन आला होता, एक परप्रांतीय होता, MP चा होता. माझे व्हिडिओज बघतो, मला बोलतो दादा मी तुम्हाला मेसेज करतो, तुम्ही काय रिप्लाय नाही दिला. म्हटलं मी अशा तुमच्या लोकांना रिप्लाय देत नाही, कारण उगाच हे काहीतरी समजत नाही आणि शिव्या घालत बसतात. पण बोलतात दादा मला तुमचे व्हिडिओज आवडतात, तुम्ही जे बोलतात आम्हाला पटतं, महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे या मताचा मी आहे बोलतो. पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितलं, बोलतो दादा आमच्या इथे ना काय होतंय माहिती काय, आमच्या राज्यामध्ये जातीवरून भांडण्यात. बोलतो खालच्या जातीचे जे लोक आहेत ना त्यांना आम्हाला वर येऊनच दिलं ना, आम्हाला कामच दिली जात नाही. काहीतरी त्यांची मजबुरी असेल तेव्हा बोलतात हे खालच्या जातीच्या लोकांना कामं दिली जातात आणि त्याच्यामुळे मग आम्हाला इथं मजबुरीने इथे यावं लागतं. आणि मग आता इथं आम्हाला महाराष्ट्रात पण त्रास होतो आणि तिकडून पण आमच्या लोकांकडून आम्हाला त्रास होतो. यांचा सँडविच झालाय. पण काय ना ह्याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे, या राजकारण्यांनी घेतली पाहिजे. तो बोलतो आमच्या इथं आमच्या बाजूने आमच्या जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांच्या बाजूने बोलणारं कोण नाही. मला बोलतोय दादा आमच्या इथं पण एक राज ठाकरे नावाचा एक व्यक्ती पाहिजे होता आमच्या राज्यामध्ये. मी म्हटलं साला आमच्याकडे भेटलाय, आम्हाला त्याची किंमत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, मला असं वाटतं मित्रांनो आपण समजणं गरजेचं आहे. का आपण मराठीसाठी बोलतो, का झगडतोय ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंदाज लावा. एखादा भूप्रदेश जो आहे ना, एक जागा ती एकदा काबीज झाली ना, तुमची भाषा अस्तित्व सगळं संपणार आहे. आता तुम्हाला मराठी बोला म्हणून सांगायला लागते, उद्या तुम्हाला विचारावं लागेल की मराठीत बोलू का मी. ही गोष्ट जर मला असं वाटतं डोक्यात घ्या आणि आपापल्या पद्धतीने जिथे जाल तिकडे मराठी भाषेचा वापर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. आणि जे मराठीसाठी कामं करतायत, जे महाराष्ट्रात मराठी टिकावी म्हणून बोलतायत, मला असं वाटतं त्यांना आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यात मग मनसे असेल, मराठी एकीकरण समिती असेल, शिवसेना असेल, आता हे प्रताप सरनाईक यांचे शिवसैनिक असतील, भाजपमधले काही चांगले मराठी लोक असतील, त्यांना सगळ्यांना आपण एकत्र घेऊन आपल्या मराठीसाठी लढूयात. आमच्यासारखं पण काही आहेत यूट्यूबर जे बोलत आहेत त्यांना पण तुम्ही सपोर्ट करा. मी आजपर्यंत कधी बोललो नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे. एक मराठी म्हणून जर का तुम्ही बघत असाल, मराठीसाठी मी बोलते तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.